समजा आता असं गणित आलं की याच्यात घातांकाचा मसावी काढायचा आणि लसावी काढायचा, ठीक. मग घातांकाचा जरी मसावी लसावी असला तरी मसावी आणि लसावीची डेफिनेशन बदलत नाही ना. ही लक्ष द्यायचं पहा. 2चा घात 3 म्हणजे किती 8, 3चा घात 2 म्हणजे किती 9 है ना. म्हणजे तुम्ही या सर्वांचा गुणाकार करून एक कोणती तरी नैसर्गिक संख्या येईल, बरोबर. मग याचाही गुणाकार करून कोणती तरी एक नैसर्गिक संख्या आहे, याचाही गुणाकार करा एक नैसर्गिक संख्या आहे. मग या सर्व संख्येचा जेवढा मसावी लसावी असन है ना. पण आता मला सांगा एवढा वेळ असन का प्रत्येकाचा गुणाकार करा, नाही का. मग याची पण काही ना काही ट्रिक्स असन, काहीतरी पद्धत असन की याचा मसावी कसा काढायचा लसावी. मग मसावीची डेफिनेशन काय आहे, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येनं या संख्येलाही भाग जाईल, या संख्येलाही भाग जाईल, या संख्येलाही भाग जाईल. किंवा मसावी हा उदाहरणात दिलेल्या संख्येपैकी जी लहान संख्या असते, एक तर स्वतः तो असतो किंवा त्याच्यापेक्षाही लहान असतो, या डेफिनेशन. पण आता ऑब्झर्व करा, मसावीनं सर्व संख्येला भाग जाते है ना, जाते. म्हणजे याच्यात याच्यात आणि याच्यात पहा. मग याचा मसावी जर काढायचा असेल तर आपण कसा काढतो, याचा जर मसावी काढायचा असेल. आता उदाहरणात दिलेल्या संख्यांपैकी या संख्यांपैकी ज्या सारख्या संख्या त्या आपण इथं लिहितो है ना. ज्या सारख्या संख्या म्हणजे सारख्या संख्यांचा आणि घात कसा घ्यायचा, कमीत कमी घात कमीत कमी सांगतो मी, कमीत कमी घेऊन गुणाकार करणे, ठीक आहे ना. म्हणजे सारख्या संख्यांचा कमीत कमी घात घेऊन गुणाकार करणे. म्हणजे कसं पहा, समजा सारख्या संख्या, आता याच्यामध्ये कोण आहे 2, याच्यातही 2 म्हणजे किती घ्यायचे 2 गुणेला. आता याच्यात कोण आहे 3 इथंही 3 म्हणजे काय घ्यायचं 3 गुणेला. परत इथं कोण आहे 5 म्हणजे सर्व संख्यांमधून कसं घेतलं आपण, सारख्या संख्या. बरं, आता इथं 11 आहे, इथं 11 आहे का, नाही, इथंही नाही, इथं आहे है ना, ठीक. बरं, इथं 7 आहे, इथं 7 आहे, पण इथं 7 आहे का, नाही, है ना, ठीक. म्हणजे तिघाही मधल्या सारख्या संख्या घेतो आणि त्याचा घात कसा घ्यायचा, कमीत कमी. कारण मसावी दिलेल्या उदाहरणातली लहान संख्या असते, बरोबर, ठीक. मग कमीत कमी घात, आता 2चा घात कोणता कमी आहे 3 है ना. इथं 3चा घात कोणता कमी दिसत आहे 2 आणि 5चा घात इथं किती दिसत आहे 1, काही नाही म्हणजे 1. मग हा झाला या तीनही संख्येचा मसावी, ठीक आहे, सिंपल. येतो ऑप्शन मध्ये जर. बरं, आता जर तेच लसावी काढायचा असेल, लसावी घातांकाचा, तो काय घ्यायचं, सर्व संख्यांचा आणि जास्तीत जास्त घात, ठीक आहे ना. जास्तीत जास्त घात घेऊन काय करायचा, गुणाकार. सर्व संख्यांचा जास्तीत जास्त घात घेऊन गुणाकार करणे. आता सर्व संख्या म्हणजे 2 3 5 7 11 उदाहरणात जेवढे सर्व संख्या आहे सर्व घ्या आणि त्याचा घात कसा करा, जास्तीत जास्त. जसं 2चा घात जास्तीत जास्त किती आहे 5, 3चा घात जास्तीत जास्त किती आहे 4, 5चा घात जास्तीत जास्त किती दिसत आहे 3 गुणेला 7चा घात जास्तीत जास्त किती आहे तिकडे आहे 2 आणि 11 एकदाच आहे. ओके, ठीक. म्हणून हा होईल आपल्या या गणिताचा लसावी. नक्की. आता या संख्यांचा मसावी लसावी काढा, सेम मागचं गणित आहे ना, ठीक. मग मसावी आता तर आपण प्रत्येक वेळेस लिहून आहे ना, तुम्हाला माहित झालं. आता मसावी जर काढायचा असेल तर आता या सर्व संख्यांमधून कॉमन सारखी संख्या कोण दिसते, 2 2 आहे का 2, नाही, मग 2 येणार नाही है ना, चालेल. मग कोण आहे 3 आणि त्याच्यातही घात कसा पाहिजे, कमीत कमी. कारण मसावी म्हणजे उदाहरणात दिलेल्या संख्येपैकी लहान संख्या म्हणून लहान घात. तर तुम्हाला 3 गुणेला, आता याच्यात 5 पण 5चा घात 1 शेवटी तोही लहान आहे, किती आला 5 गुणेला आणि 7 पुन्हा 7 फक्त 7. मग आता 7 5 35 गुणेला 3
असंही करून उदाहरणात असू शकते तो मसावी. ओके, किंवा असंच असेल. आता जर लसावी काढायचा आहे तर आता सर्व संख्याचा गुणाकार 2, त्याचाही घात कसा घ्यायचा, मोठा है ना. 2, 2चा घात किती, मग 4 गुणिला 3, तर 3चा घात किती, 3, 3 गुणिला 5, तर 5चा घात सुद्धा किती, 3 गुणिला 7, आणि 7चा घात किती, 2, आणि गुणिला किती, 11. हा होईल आपल्या गणिताचा लसावी. नक्की. चला घ्या मग.